लेकरं चांगले शिकवा, आपली लेकरं चांगली घडवा। आता काल परवा तुम्ही एक बातमी पाहिली असेल, एका मेंढपाळाचा पोरगा IPS अधिकारी झालाय। पाहिली तुम्ही बातमी? एका मेंढपाळाचा पोरगा IPS अधिकारी झालाय। मला याचं नवल वाटलं नाही, पण त्या पोरानं दिलेल्या इंटरव्ह्यूचं फार मोठं नवल वाटलं। तो पोरगा म्हणला इंटरव्ह्यू मध्ये, या मीडियावाल्यानं चुकीची बातमी पसरवली आहे। बातमी अशी पसरवली की मेंढ्या मागे जाणारा पोरगा IPS अधिकारी झाला। अरे मी महिना नाही 2 महिन्यातून कधीतरी एखाद दिवशी मेंढ्याकडे गेलो असेल, पण मी माझ्या कष्टाने अभ्यास केला आणि अभ्यासाच्या माध्यमातून मी IPS झालो। खरं सांगू तुम्हाला, हेच खरं त्या पोराचा विजय आणि हाच खरा त्या पोराचा विजय। सत्य बोलणारा पोरगा आहे तो पोरगा। एक वाक्य फार माझ्या काळजाला भिडलं। तो काय म्हणला माहितीये? तो म्हणला, अहो साहेब, मेंढ्या तुम्ही ही बातमी मीडियाला तो बोलत होता, ही बातमी तुम्ही चालवू नका की एक पोरगा मेंढ्या मागे जाऊन IPS अधिकारी झालाय। ही बातमी जर तुम्ही चालवली तर महाराष्ट्रातल्या लाखो पोरांच्या भविष्याचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही। कारण पोरं म्हणतील, मेंढ्या मागे जाऊन जर IPS अधिकारी होता येते तर कशाला क्लासेसमध्ये जायचं, कशाला अभ्यास करायचा आणि कशाला IPS अधिकारी व्हायचं? असं करू नका। त्यानं सांगितलेले विचार अंतःकरणाला भिडले। म्हणून तुम्हाला सांगतो, आपली मुलं शिकवा, आपली मुलं घडवा। त्या मुलाला माझा सलाम आहे। अत्यंत सुंदर कार्य त्याच्या जीवनामध्ये त्यानं केलं। ज्यावेळेस फक्त विषय एवढाच होता की ज्या वेळेस त्यानं अभ्यास करून परीक्षा दिली, निकालाच्या दिवशी पोरगा मेंढ्याकडे गेला होता। निकालाच्या दिवशी मेंढ्याच्या जवळ, आता मेंढ्याकडे गेलता घरचा। आता समजा आपण शेतकरी आहोत, आपल्या पोराला जर नोकरी लागली तर पोरगा शेतातच भेटेल का ऑफिसला भेटेल? कोणत्या एखाद्या दिवशी गेला असेल, पण तो गैरसमज आहे। फार कष्टानं पोरगा IPS झालाय आणि त्याचा बाप ओरिजिनल मेंढपाळ आहे। बाप शेतकरी आहे, बाप मेंढपाळ आहे, पण बापाचं स्वप्न त्यानं पूर्ण केलं। तशा आपल्या सुद्धा लेकरांना घडवा, आपल्या सुद्धा लेकरांना शिकवा, एवढीच विनंती करतो। जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा, तुझ्या मंदिरी आर्थ जीवास तृप्ती। थोडा विको राहू द्या। तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती, श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा। आवाज कमी करा। अगाध ज्ञान देवा मुक्ताई परेशा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा। चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में, चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में, चले आओ पवन कुमार हमारे कीर्तन में, चले आओ पवन कुमार हमारे कीर्तन में। राम जी को लाना, लखन जी को लाना, जी को लाना, लखन जी को लाना, राम जी को लाना, लखन जी को लाना, राम जी को लाना, लखन जी को लाना। लेके आओ सारा परिवार हमारे हरि कीर्तन में, चले आओ पवन कुमार हमारे हरि कीर्तन में, चले आओ पवन कुमार हमारे हरि कीर्तन में, चले आओ पवन कुमार हमारे हरि कीर्तन में। बळीयाचे अंकित, थोडा इफेक्ट विको राहून द्या, आवाज कमी ठेवा आणि सिट्टी मारू देऊ नका, बस एवढीच विनंती। बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाथाळीला संसार केला षडवर्मेचा मार प्रस्तुत। प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग। या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा,
अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार पांडुरंग परमात्म्याच्या असीम आगात कृपेने मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली साधकाची मायबाप अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोब बाराय आधी करून श्रीमंत संत जगद्गुरु तुकोब बाराय सकल संत मांदेआळीच्या कृपा आशीर्वादानं समापन्न होत असणारा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 8वे 7 वर्षापासूनचा अत्यंत भव्य दिव्य अशा पद्धतीचा अखंड हरिनाम सप्ताह या वर्षी 8व्या वर्षामध्ये पदार्पण आहे आणि 8व्या वर्षामधील आज दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या परम भाग्यानं माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे. कीर्तन जरी 2 नंबरचं असलं तरी महाराज 2 नंबरचा नाही हे सगळ्यांना लक्षात राहू. थोडा आवाज कमी करा अजून. बाकीचे सगळे कीर्तनकार तुम्हाला म्हणतील आवाज वाढवा वाढवा वाढवा. मी एकटाच एक म्हणतो कमी करा. कीर्तन जरी 2 नंबरचं असलं तरी महाराज 2 नंबरचा नाही हे सगळ्यांना लक्षात घ्या. मला काही अडचण असल्यामुळं उद्याच्या तारखेमध्ये फेरबदल केला त्याच्यामुळं मी आज आलो आणि माझे आदरणीय श्री हरिभक्त परायण गुरुबंधू गणेश महाराज वारंगी यांना विनंती केली की आपण उद्या कीर्तन करा आणि योगायोगानं त्यांनाही तशीच अडचण. म्हणले चालतंय महाराज, अगदी मनातलं बोलले. म्हणून या ठिकाणी उपस्थित सर्व वारकरी भक्तांना मनापासून धन्यवाद देतो की एवढं सुंदर कार्य एवढा सुंदर सप्ताह गेल्या 7 वर्षापासून तुम्ही करत आहात आणि या सप्ताहाचं या 8वं वर्ष. सेवेसाठी उपस्थित ही परिसरातील सगळी नामांकित महाराज मंडळी आहेत, सगळी वारकरी मंडळी आहेत. वारकरी संप्रदायाची श्री सद्गुरू बंकट स्वामी महाराजांची सेवा करणारी ही सगळी सेवेकरी मंडळी आहेत. सगळे कीर्तनासाठी उपस्थित आहेत. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. नामनिर्देश करण्यासाठी थोडासा वेळ माझा अपूर्ण आहे त्याच्यामुळं ज्यांनी सुंदर चाल गायली ते आदरणीय हरिभक्त परायण सतीश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्यासोबत ज्यांनी चाल गायली ते आमचे परममित्र आदरणीय हरिभक्त परायण प्रवीण महाराज टेकडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे आदरणीय कदम महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना सुद्धा मनापासून धन्यवाद. आदरणीय आमचे हवळे महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. या सगळ्यांना धन्यवाद देतो. पेटीवादक सुद्धा आमचे आदरणीय महाराज माझे मित्र आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. मृदंगाचार्य अत्यंत सुंदर आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तुम्ही म्हणाल महाराज असा भेदभाव का बरं करता. तुम्ही काय म्हणाल, महाराज या उभा राहिलेल्या माणसांसाठी तुम्ही टाळ्या वाजवायला नाही लावल्या आणि या पखवाजासाठी का बरं टाळ्या वाजवायला लावल्या. साहेब त्याचं एक कारण आहे. साहेब तुम्ही दोघं जरा पुढं बसा बरं. म्हणजे काय की मला तुमच्याकडे बघून कीर्तन करता येईल. थोडं इकडे या, इथं आला तर बघा. या समोर या, इथं स्टँड हलल. ऐका साहेब, पखवाज वादकाचं मी जरा जास्त कौतुक करतो. त्याचं कारण आहे, कारण यांच्या सगळ्यापेक्षा जास्त कष्ट त्या पखवाजाला आहे. यांना नवीन चाल म्हणायचं म्हणलं तर हे चलता चलता एखादा अभंगामधली चाल तयार करतील आणि ते येऊन बोलू शकतील. मला कीर्तनामध्ये काही नवीन सांगायचं म्हणलं तर मी माझ्या गाडीमध्ये बसून वाचून इथं तुमच्या समोर बोलू शकतो. पण याला नवीन काय वाजवायचं म्हणलं का अगोदर पखवाज घेऊन 2 दिवस वाजवावं लागतं आणि नंतर इथं येऊन वाजवावं लागतं. तुम्ही म्हणाल हे सगळं तुम्हाला कसं काय माहिती. मी अगोदर तेच करत पण त्या धंद्यात परवाडाना म्हणून इकडं आलो. विनोदाचा मुद्दा थोडा बाजूला राहू द्या. पण यांचं कौतुक करण्याच्या पाठीमागे अजून एक कारण आहे. कारण असं आहे की त्यांच्या हातामध्ये एक वेगळी जादू आहे. मेलेल्या जनावराच्या कातड्याला सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलायला लावणारे ते हात आहेत. आपलं तोंड सुद्धा कधी कधी विठ्ठल विठ्ठल बोलत नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. म्हणून त्यांचं कौतुक आहे आणि विनंती एवढीच आहे सगळ्यांना की मला थोडा विक्षेप करू नका. बरोबर माझ्याकडे तास ते 1.25 तास शिल्लक आहे. बरोबर वेळेत कीर्तन संपणार आहे. पण सर्वांगाचे कान करून सर्वांनी कीर्तन ऐका. ज्यांच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला अशा आपल्या गावचे आदरणीय पत्रकार कोल्हे साहेब यांनी कधी 4 वर्षापूर्वी माझा नंबर सेव्ह करून ठेवला होता. एकदाच भेट झाली होती, परंतु त्या भेटीचा जिव्हाळा एवढा अंतकरणापासून जपत आलो आणि खऱ्या अर्थानं आज त्यांच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला. तसं पाहायला गेलं तर आपल्या गावचे जावई सुरेश महाराज, बरोबर ना, सुरेश महाराजांचा माझा लहानपणापासूनचा संबंध आहे. महाराष्ट्रामधला एक नामांकित पत्रकार म्हणून आमच्या सुरेशनं या बीड जिल्ह्याचं नाव संपूर्ण देशभरात केलेलं आहे महाराज. त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा.
अत्यंत सुंदर. त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. आदरणीय साहेब आहेत, साहेबांना सुद्धा धन्यवाद. माझा आणि आता तुमचा परिचय थोडा कमीच आहे. मी जरा पहिल्यांदाच तुमच्याकडे आलो, बरोबर आहे ना? बाकी सगळे दरवर्षी येतात, पण मी पहिल्यांदाच आलो. मी जरा राहायला लांब होतो म्हणून पहिल्यांदा आलो. आता जवळजवळ यायला लागलोय. गेल्या वर्षी आळंदीकडे आलो, आता जवळजवळ पाटोद्याकडे येणारच आहे. हळूहळू 1-2 वर्षात गावाकडे स्थायी होणारच आहे. मग नंतर नक्की येण्याचा प्रयत्न करल. सर्वांगाचे कान करून कीर्तन आहे का? हे 2-3 जे बसलेत हे शेवटपर्यंत बसतेत का? असेच हलत नाहीत ना? हा, हलायचं नाही बरं का पोरांनो. हा, छान बसायचं. मी या पोरांपासून लय लांब आहे महाराज, कारण पोरांचं ना आपलं पहिल्यापासून पटत नाही. पहिला 1 महिना 2 महिने शाळेत शिकवायला होतो. माझं MSc DED झालेलं आहे. त्याच्यामुळे ते शाळेत महिनाभरात सगळं संपून टाकलं आम्ही. ते मी एकदा शिकवायला गेलो शाळेत, आणि शिकवायला गेल्यावर डब्बा नेला नव्हता. एक दिवशी एका पोराला म्हणलं, काय रे राम्या, डब्बा आणलास का तू आज? तो म्हणला, आणलाय ना सर. मी म्हणलं, खाऊ का रे तुझा डब्बा? तो म्हणला, खाऊन टाका ना सर. मी म्हणलं, घरी गेल्यावर आईला काय सांगशील रे? म्हणला, सांगून टाकन कुत्र्याने खाल्ला म्हणून. म्हणजे एवढे विचित्र पोरं असतात ना. त्याच पोराला आमच्या एका मॅडमनं प्रश्न विचारला, काय रे बाळ्या, एका बाजूला 1 किलो बुद्धी ठेवली आणि 1 किलो लाडू ठेवले, तर तू काय खाशील? तू काय घेशील? तो बाळ्या म्हणला, मॅडम मी 1 किलो लाडू घेईल. मॅडम म्हणली, अरे मूर्खा, मी जे असते ना तर मी 1 किलो बुद्धी घेतली असती. तो म्हणला, मॅडम बरोबर आहे ना, ज्याला जे कमी येतो तेच घेणार आहे. माझ्याकडं लाडू कमी आहेत, तुमच्याकडं बुद्धी कमी. अरे मॅडमकडं बुद्धी कमी असं म्हणणारे पोरं जन्माला आले महाराज. पण परंतु ही सुंदर लेकरं आहेत. आपल्या वारकरी संप्रदायाचे संस्कार या आपल्या गावावर अत्यंत सुंदर आहेत गड्या. म्हणून सगळ्यांनी सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐका. भजन चालू असताना तोंडानं मुखानं विठ्ठल विठ्ठल नामचिंतन करा, हातानं टाळी वाजवा. 1 तासभर तुमच्याकडे एवढं काम आहे. सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐका. विठाला सेवेसाठी निवडलेला अभंग 4 चरणाचा आहे. ज्यांचा अभंग सेवेसाठी निवडला त्यांचा परिचय सांगतो तुम्हाला, ऐका. साहित्य सोनियाच्या खाणीतून शब्द रत्नांची निर्मिती करणारे, महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावर आपल्या तत्वज्ञानाचा कळस ज्या महापुरुषाने चढवला, वेद उपनिषद गीता भागवत याचं मंथन करून पंचमवेद गाथ्याची निर्मिती ज्या महाकवीने केली, भांडाऱ्या भामचंद्र गोराड्या डोंगरावर साधना करून देहासकट वैकुंठागमन करून विश्वातला एक अलौकिक चमत्कार इतिहासाच्या पानावर ज्यानं सुवर्ण अक्षरानं लिहिला, इंद्रायणीच्या काठी देहू नावाच्या सुप्रसिद्ध गावामध्ये बोलोबा कणकाईच्या वंशामध्ये हे ज्ञानरत्न जन्माला आलं. आणि सर्वसामान्य माणसाला मोक्षाचा देव यानपंत याच्यामुळं खुला झाला मायबाप. ते श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांच्या मुखातून निघालेली ही अलौकिक अक्षरं आज कीर्तनाला आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही बळीवंत झालो, बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. तुकोबाराय म्हणतात, आम्ही बळीवंत झालो. देहूतले काही लोक जमा झाले आणि देहूतले लोक म्हणले, का हो तुकोबाराय, अहो नेमकं तुम्ही कशाच्या जोरावर बळीवंत झालात? अहो तुम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य मिळालं म्हणून तुम्ही काहीही लिखाण करू नका. तुम्ही अगोदर आम्हाला सांगा की तुम्ही कशाच्या जोरावर बळीवंत झालात. बळाचे तर अनेक प्रकार आहेत. आकाशातलं बळ वेगळे, जमिनीतलं बळ वेगळे, स्त्रियांचं बळ वेगळे, पुरुषांचं बळ वेगळे, हवेतलं बळ वेगळे, पाण्यातलं बळ वेगळे. बळाचे अनेक प्रकार आहेत. नेमकं तुमच्याकडे कशाचं बळ आहे? शास्त्रामध्ये बळाचे 5 प्रकार आहेत. सिस्टम खूप चांगली लागली दादा. सिस्टमवाल्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बळाचे प्रामुख्याने शास्त्रामध्ये 5 प्रकार आहेत. काही लोकांकडे शारीरिक बळ असतं 1 नंबर, काही लोकांकडे कौटुंबिक बळ असतं 2 नंबर, काही लोकांकडे बुद्धीचं बळ असतं 3 नंबर, काही लोकांकडे संपत्तीचं बळ असतं 4 नंबर, आणि काही लोकांकडे सत्तेचं बळ असतं 5 नंबर. काही लोकांकडे शारीरिक बळ असतं. आता ज्या माणसाकडे शारीरिक बळ असतं ती माणसं कधीच कोणाला घाबरत नाही. तुम्ही सगळेजण खरं खरं सांगा, तुमच्या गावामध्ये तुम्ही कोणाच्याही नादी लागाल, पण 200 किलो वजनाच्या पैलवानाच्या कोणी नादी लागाल का? तुम्ही काय म्हणाल, याच्या नादी लागलं तर हे नुसतं अंगावर बसलं तरी आपला जीव घेईल, याच्या तुम्ही नादी लागणार नाही. शारीरिक बळ अत्यंत महत्वाचं आहे. मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो, शरीराची किंमत आपल्याला प्रत्येकाला कळाली पाहिजे. तुम्हाला आम्हाला शरीराची किंमत कळाली नाही, आणि जर आपल्याला या नरदेहाची किंमत कळाली असती तर तोंडामध्ये गुटखा टाकून टपरीवर उभा राहून म्हाताऱ्या माणसाची चेष्टा आपली पोरं करत बसली नसती. जर या शरीराची किंमत आपल्याला कळाली असती तर याच नरदेहामध्ये 100 कोट्यावधी रुपयाच्या नरदेहामध्ये 100 रुपयाची चपटी टाकून या नरदेहाचं लोकांनी वाटोळं केलं नसतं.
या नरदेहाची किंमत आपल्याला कळाली असती तर दरवर्षी आपण पंढरीची वारी केली असती. या नरदेहाची किंमत आपल्याला कळाली असती तर आळंदीची वारी आपण नक्की केली असती. या नरदेहाची जर आपल्याला किंमत कळाली असती तर मला असं वाटतंय सप्ताह चालू असताना घरामध्ये एक सुद्धा माणूस झोपलेला नसता. पण बऱ्याच लोकांना या नरदेहाची किंमत कळालेली नाही. मला नरदेहाची किंमत त्या दिवशी कळली. हे शरीर आपण जपलं पाहिजे. मी नेहमी पोरांना सांगत असतो, टपरीवर उभा राहून तोंडामध्ये गुटखा टाकून म्हाताऱ्या माणसाची चेष्टा करण्यापेक्षा वाढू नको रे तुझ्या पाया, नाही 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 वाढूच नको, पाया पडतो तुझ्या. मी एवढं कौतुक केलं तुझं, कशाला भोंग्याचा आवाज वाढवतो. ते ज्यांना ऐकू येत नाही ते बरोबर मंडपमध्ये येऊन बसतील. घरच्या घरी झोपणाऱ्यांसाठी कीर्तन नाहीये, कीर्तन आपल्या मंडपातल्या लोकांसाठी. विठाला विठाला या शरीराची किंमत तुम्हाला आम्हाला कुणालाच कळाली नाही. शरीराची किंमत मला त्या दिवशी कळाली साहेब, ज्या दिवशी माझं सासवडचं कीर्तन झालं आणि मी जेजुरीला दर्शनाला गेलो. जेजुरीला खंडोबाचं दर्शन घेतलं आणि खंडोबाचं दर्शन घेऊन पायऱ्यावर बसलो. त्या दिवशी मला शरीराची खरी किंमत कळाली. त्या खंडोबाचा एक नियम आहे बघा, नवीन लग्न झालेलं जोडपं त्या जेजुरीला गेलं की बायको खांद्यावर घेऊन 5 पायऱ्या चढावं लागते. मी आपला खंडोबाचं दर्शन घेऊन पायऱ्यावर बसलो होतो, पण तिथं ज्याचं लग्न झालेलं होतं तो पटकन ज्याची शारीरिक सृष्टी मजबूत होती, शरीर तंदुरुस्त होतं, ते पटकन बायकोला खांद्यावर घ्यायचं आणि 5 पायऱ्या चढायचं. पण तिथं एक जोडपं बघितलं मी 35-55चं, म्हणजे बाई 55 किलो आणि गडी 35 किलो. मनातली मनात म्हणलं ह्या रामाला काय हे धनुष्य उचलत नाही गड्या आता. आणि तसलं जोडपं दिसलं की तिथं 4-5 जण पळतच येते. ते म्हणतात हे बघा बायको खांद्यावर घ्यावं लागल नाही तर 500 रुपये फाईन पडावं लागल. ते 35 किलोचं तर खालीच बसलं महाराज. तो म्हणला ही तर उचलत नाही मला आणि 500 रुपये येईल द्यायला नाहीत. मग करायचं काय, नाविलाज झाला. ते 35 किलोचं पोरग खाली वाकलं महाराज, त्याचा नाविलाज झाला. आणि हे 55 किलोचं घटुडं त्याच्या अंगावर बसलं महाराज. माझ्या काळजाचे ठोके तर नुसते धडा 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 धडा. मी मनातली मनात म्हणलं अरे काय होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू. एकेकाळचा सुखदेव भगतसिंग राजगुरूतून काय तुझी दयनीय अवस्था झाली म्हणून त्याच्याकडे पाहत बसलो. पण कुठून ताकद आली काय माहिती रावसाहेब, तसला बोजा घेऊन उठलं राव. 3 पायऱ्या चढलं आणि 4थ्या पायरीला वरूनच जगदंबा खाली. शरीराची किंमत तुम्हाला आम्हाला कळालेली नाही. एका जपानच्या विल्सन नावाच्या शास्त्रज्ञानं या शरीराची किंमत सांगितली आहे. 222 करोड रुपये या नरदेहाची किंमत आपल्याला सांगितली. किती? 222 करोड रुपये या नरदेहाची किंमत आहे. देवाचे आपल्यावर उपकार आहेत की देवानं कसलाही विचार न करता आपल्याला हा सुंदर नरदेह फुकट देऊन टाकलाय. देवाचे किती उपकार आहेत आपल्यावर सांगू तुम्हाला, सांगतो ऐका. एक 80 वर्षाचा म्हातारा माणूस दवाखान्यामध्ये गेला आणि त्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्याने डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर साहेब थोडा विको कमी कर, थोडा 1 पॉइंट न. एक 80 वर्षाचा म्हातारा माणूस दवाखान्यामध्ये गेला. लयच कमी झाला का नाही? विको विको इफेक्ट. हॅलो हॅलो हा बस. देवाच्या आपल्यावर एवढे उपकार आहेत, किती उपकार आहेत तुम्हाला सांगतो, थोडा ऐका. एक 80 वर्षाचा म्हातारा माणूस दवाखान्यामध्ये गेला आणि त्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसानं डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर साहेब माझ्या हृदयामध्ये काहीतरी अडचण आहे, माझ्या हृदयाची तपासणी करावी लागेल. 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला डॉक्टर साहेबांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं. त्यांचं हृदय काढलं आणि हृदय काढून एका काचाच्या भांड्यामध्ये सांभाळून ठेवलं. 3 तास ऑपरेशन चाललं. 3 तासाच्या नंतर ऑपरेशन सक्सेस झालं. 80 वर्षाचं म्हातारं उठून उभा राहिलं, डॉक्टरांच्या समोर गेलं आणि डॉक्टरांना बोलू लागलं, डॉक्टर साहेब अहो डॉक्टर साहेब गेली 3 तास तुम्ही माझं हृदय काचाच्या भांड्यामध्ये सांभाळून ठेवलं, माझं ऑपरेशनही सक्सेस झालं, तुमचं बिल किती झालं? डॉक्टरानं बिल काढलं आणि 80 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाच्या हातात दिलं. त्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्या बाबानं बिल पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यावरलं पाणी गालावर आलं. बिल होतं 8 लाख रुपये. 8 लाख रुपये बिल पाहिल्याच्या नंतर म्हातारा ढसाढसा रडायला लागलं. डॉक्टरांना वाटलं पैसे जास्त झाले म्हणूनच बाबा रडताय की काय. डॉक्टर म्हणले, ओ बाबा अहो गेली 3 तास तुमचं हृदय मी काचाच्या भांड्यामध्ये सांभाळून ठेवलंय. 8 लाख रुपये बिल जास्त वाटत असेल तर 1 लाख रुपये कमी करतो, पण रडू नका. 80 वर्षाचं म्हातारा म्हणतंय, ओ डॉक्टर साहेब
अहो गेली 3 तास तुम्ही माझं हृदय काचाच्या भांड्यामध्ये सांभाळून ठेवलंय. 8 लाख रुपये काय, तुम्ही 12 लाख रुपये जरी बिल केलं असतं तरी मी हसत हसत दिलं असतं. डॉक्टर म्हणले मग बाबा तुम्ही रडता का? त्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्यानं किती सुंदर उत्तर दिलं बघा. त्या 80 वर्षाचं म्हातारं म्हणतंय डॉक्टर साहेब मी या करता रडतोय की गेले 3 तास तुम्ही माझं हृदय काचाच्या भांड्यामध्ये सांभाळून ठेवलं, तर 8 लाख रुपये बिल काढलं. गेले 80 वर्ष झालं माझा देव माझं हृदय सांभाळतोय, पण माझ्या देवानं अजून मला बिलच का पाठवलं नाही, याच्यासाठी मला रडायला येतंय. एक सांगू साहेब, देव कधी आपल्याला बिल पाठवत नसतो, पण देवानं बिल भरण्यासाठी काही जागा दिलेल्या आहेत. देव म्हणलाय तुला जर माझ्या नावाचं बिल भरायचं असेल तर तू एक काम कर. चांदेगाव नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये माझ्या नावानं अखंड हरिनाम सप्ताह चाललाय. जा तिथं आणि तिथं जाऊन माझ्या नावाची एक पावती फाडून टाक, म्हणजे तुला पुन्हा दवाखान्यात पावती फाडायची गरज लागणार नाही. मग तुम्ही इथं वर्गणी देताना ही वर्गणी म्हणजेच आपल्यातून वर्षभरातून एखादं जर काही चुकून पाप झालं असेल तर त्या पापाचं उतराई होण्यासाठी सप्ताहातली पावती आपण प्रत्येकानं फाडली पाहिजे. सप्ताहातलं वर्षभरातलं बिल आपण परमार्थातलं प्रत्येकानं भरलं पाहिजे. आज दुसरा दिवस आहे, ज्याची ज्याची बिलं भरायची राहिली असतील त्यानं आपापली बिलं ताबडतोब क्लिअर करून टाका. विड्याला शारीरिक बळ ज्याच्याकडे आहे ना, मग काही लोक म्हणले तुकोबाराय तुमच्याकडे शारीरिक बळ जास्त आहे का? तुकोबाराय म्हणले माझ्याकडे तर शारीरिक बळ नाही हो. माझ्याकडे शारीरिक बळ असतं तर मी लोकांच्या हातापाया पडून परमार्थ करायला लावला नसता. मी एका गचुऱ्याला धरलं असतं आणि तुळशीची माळ गळ्यात घातली असती. पण काय करू, माझ्याकडे ती ताकद नाही. काय करू देवा देवा ऐसे नाही शक्ती, ऐसे नाही शक्ती, ऐसे नाही शक्ती. काय करू देवा नाही शक्ती आणि दंडोनी पुढती वाटे लावू. देवा आमच्याकडे शारीरिक बळ नाही. मग काही लोक म्हणले तुकोबाराय पैशाचं बळ जास्त झालंय का तुमच्याकडं, म्हणून म्हणता का आम्ही बळीवंत झालो? तुकोबाराय म्हणले पैसे तर नाही तो माझ्याकडं, कारण काही पैसा हा माणसाच्या जीवनामधला एवढा महत्वाचा घटक आहे. तो जर खिशामध्ये असला तर परके सुद्धा आपले होतात, आणि तो खिशामध्ये नसला तर आपले सुद्धा परके होतात. याला पैसा म्हणतात महाराज. विशाल महाराज, पैसा अशी चीज आहे, पैसा इतका महत्वाचा आहे माणसाच्या जीवनामध्ये. खिशामध्ये असला ना तर लोक सुद्धा जोरात राम राम घालतात, आणि पैसा खिशामध्ये नसला ना तर समोरून चालणारा रोज राम राम घालणारा माणूस सुद्धा आपल्याला विचारायला सुद्धा तयार नाही, त्याला पैसा असं म्हणतात. जगाच्या पाठीवर पैसे प्रत्येकानं कमवले पाहिजे, श्रीमंती प्रत्येकाकडे असली पाहिजे. पण श्रीमंत कोणाला म्हणायचं माहितीये का तुम्हाला? अरे श्रीमंती मोजायची असेल तर गाड्यानं बंगल्यानं माड्यानं पैशानं तुमची श्रीमंती कधीच मोजू नका. श्रीमंतीच मोजायची असेल तर दुःखाच्या प्रसंगी तुमच्या डोळ्यामध्ये 2 थेंब पाणी येऊ द्या, आणि ते 2 थेंब पाणी पुसण्यासाठी अगोदर किती हात समोर येतात ते बघा. त्या हाताची संख्या मोजा, त्याच्यावरून तुम्हाला तुमची श्रीमंती कळेल. अरे कोण म्हणतं माणूस पैशानं श्रीमंत असतो? बऱ्याच लोकांना असं वाटतं की आम्ही सोन्याच्या माळा गळ्यामध्ये घातल्या म्हणजे आम्ही फार श्रीमंत आहेत. पण महत्वाचं वाक्य सांगतो, 1 लाखातलं वाक्य सांगतो. सोन्याच्या माळा घातल्यानं कोणी श्रीमंत होत नसतो. सोन्याच्या माळा घातल्यानं कोणी श्रीमंत होत नसतो, आणि सोन्याच्या माळा घातल्यानं कोणी मोठा होत नसतो. माणूस मोठा असण्यासाठी माणूस सोन्यासारखा असावा लागतो. सोन्याच्या माळा घालल्यानं माणूस मोठा होत नसतो. माणूस मोठा असण्यासाठी माणूस सोन्यासारखा असावा लागतो. हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही कितीही प्रगती करा, तुम्ही पैसे कमवायला लागले ना, तुम्ही बंगला बांधायला लागले ना, तुम्ही पैसा कमवा, तुम्ही बंगला बांधा, पण तुम्ही कधीच कोणावर जळू नका. कारण विषय असा आहे, तुम्ही कितीही श्रीमंत झाले प्रगती पथावर गेले ना, जळणारी लोक ही बाहेर गावची नसतात, जळणारी लोक ही तुमच्या गावातली नसतात, जळणारी लोक ही तुमच्या घरातलीच असतात. ही गोष्ट सगळ्यांना महत्वाची लक्षात ठेवा. कारण जगाच्या पाठीवर तुम्ही किती श्रीमंत झाले म्हणजे दुसऱ्या गावाला फरक पडत नाही, तुम्ही किती मोठे झाले म्हणजे लोकांना फरक पडत नाही. फक्त मला याच्या एवढं मोठं होता येत नाही,
हा माझ्या नंतर लहानाचा मोठा झाला, पण माझ्यापेक्षा जास्त प्रगती यानं केली, आणि मी याच्या अगोदर जन्म घेतला पण मला याचा हात धरता नाही आला. ही अंतकरणातली जळजळ ज्या माणसाच्या अंतकरणामध्ये ना, तो माणूस आयुष्यात कधीच मोठा होऊ शकत नाही. हे अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही अंतकरण निर्मळ ठेवा आणि नीतीने वागा. आयुष्यामध्ये देव तुम्हाला कधीच खाली आणणार नाही. पण अंतकरणामध्ये पाप ठेवून कपाळाला गंध लावून जरी चालत असलात तरी देव तुम्हाला कधीच माफ करणार नाही. ही गोष्ट सगळ्यांना लक्षात ठेवा. अत्यंत महत्वाचं बोलतो हे मी. जरी प्राथमिक व्यावहारिक जरी बोलत असेल तरी महत्वाचं बोलतोय. एखाद्यानं जर बंगला बांधला ना, तर त्या बंगल्याकडे बघून कधीच तुमच्या पोटामध्ये कळ निघू देऊ नका. उलट काय करा माहितीये का, त्या बंगल्याच्या जवळ जी सावली आहे ना, त्या सावलीवर आपली बाज टाका आणि त्याच्यापेक्षा आनंदात त्या सावलीला झोपा. त्याला असं वाटलं पाहिजे, कोटी रुपये खर्च करून मी बंगला बांधला, मला जो आनंद नाही तो माझा शेजारचा त्याच्या रानात सावली आली म्हणून त्याच्यामध्ये बाज टाकून झोपतोय, माझ्यापेक्षा जास्त आनंद याला आहे. त्याला असं वाटलं पाहिजे. असं आपण प्रत्येकानं जगलं पाहिजे. श्रीमंती अत्यंत, पैसा ही दुपारची सावली आहे साहेब. पैसा जास्त वेळ टिकणार नाही. तुम्ही चालताना एक पाय पुढे चालत असेल, एक पाय पाठीमागे चालत असेल, पुढचा पाय कधी कधी अहंकारामध्ये जर गेला तर पाठीमागचा पाय सुद्धा त्याला सांगत असतो, ए दादा जास्त अहंकार करू नकोस, फक्त क्षणभर तू पुढेस, एक दिवस मी सुद्धा लगेच तुझ्या पुढे निघणार आहे. एक पाय पुढे जो असतो ना, तो पाय मागे येतो, मागचा पाय पुढे जातो. जगाच्या पाठीवर हीच रीत आहे महाराज. आयुष्यामध्ये चढ उतार होत असतात. पैसा दुपारची सावली आहे. श्रीमंती पैसा हे आयुष्यभर आपल्यापाशी नांदत नाही. आणि एक सांगू, महत्वाचं बोलू तुम्हाला, तुम्ही जो माणूस पैशाच्या पाठीमागे पळाला ना, लक्ष्मी कधीच त्याच्या जवळ येत नाही. पण तुम्ही नीतीने वागून लक्ष्मीला सोडून दिलं ना, तरी सुद्धा नीतीने जर तुम्ही वागत असाल तर लक्ष्मीला लाता हाणून घराच्या बाहेर काढलं तरी लक्ष्मी तुमच्या घरात नांदल्याशिवाय राहत नाही. फक्त नीतिमत्ता जवळ पाहिजे. नीतिमत्ता जवळ पाहिजे. नाही तर तुम्ही काबाड कष्ट कराल, प्रचंड कष्ट करून तुमच्या अंतकरणामध्ये नीती नसल तर लक्ष्मीला कितीही जवळ खेचलं तरी लक्ष्मी तुमच्यापाशी नांदणार नाही. पण नीतिमत्ता जर तुमची शुद्ध असल तर लक्ष्मीला लाता घातल्या तरी लक्ष्मी तुमच्या घरातून बाहेर जाणार नाही. नीतिमत्ता अत्यंत शुद्ध पाहिजे महाराज. आणि माझा अनुभव आहे, जी माणसं पैशाच्या पाठीमागं पळतात त्या माणसाच्या पाठीमागं पैसा कधीच येत नाही. आणि जी माणसं पैशाचा कधीच विचार करत नाही, पैसा त्यांची साथ कधीच सोडत नाही. हे घडलेल्या घटना आहेत महाराज. काही लोक तुकोबारायाला म्हणले, तुकोबाराय तुमच्याकडे श्रीमंती भरपूर आहे का? तुकोबाराय म्हणले, माझ्याकडे श्रीमंती नाही दादा. आणि जर श्रीमंतीचं बळ माझ्याकडे असतं तर मी असं कशाला म्हणलो असतो, आम्ही सदैव सुडके, आम्ही सदैव सुडके, आम्ही सदैव सुडके, आम्ही सदैव सुडके, बळी चोर नाके, बळी चोर नाके, टाळकरी पाहिजेत कीर्तनाला, अशी साथ पाहिजे कीर्तनाला. नाही तर कधी कधी कीर्तनाची साथ इतकी वाईट भेटते आम्हाला, त्याच्यापेक्षा कोरोनाची बरी वाटत. कारण एकदा काल्याच्या कीर्तनात मी अभंग घेतला होता, रंगनी रांगत गुलगुला बोलत, रंगनी रांगत गुलगुला बोलत. पाठीमागचे सगळे म्हणत होते
रंगने रांगत गंगूला बोलत. आता मागच्यानं गंगूला बोलायला लागलं, कीर्तनकारांना कोणाला कीर्तन. लय नमुन्याची लोक भेटत आहेत महाराज आम्हाला, रोज वेगवेगळे नमुने भेटत आहेत. त्या दिवशी त्या नगरला एक मला भिकारी भेटलं. मला म्हणला महाराज जय हरी. म्हणलं जय हरी, पैसे द्या. आता माझ्याकडे सुट्टे पैसे नव्हते साहेब. मी त्याला म्हणलं माझ्याकडे सुट्टे नाहीत रे. तो म्हणला काळजी करू नका, माझ्या फोन पेला टाका. भिकाऱ्या का फोन पेला टाका. मी 10 रुपये फोन पेला टाकले. तो म्हणला नाही नाही अजून 10 टाका. मी म्हणलं अरे आत्ताच दिले ना 10, अजून कशाला 10? तो म्हणला माझ्या मैत्रिणीला. भिकाऱ्याला पण मैत्रीण. मी म्हणलं का रे तुला पण मैत्रीण आहे का? कशाला तिला 10 रुपये? मी म्हणलं तुला पण मैत्रीण आहे का? तो म्हणला तिच्यामुळेच भिकारी झालोय. म्हणून तिला द्या म्हणला, बाकी काही नाही. लय नमुने भेटत आहेत, काय सांगायचं तुम्हाला. जाऊ दे, महत्वाचं सांगतो. त्या कीर्तन झाल्यावर नगर जिल्ह्यामध्ये चांगलं प्रचलित गाव आहे बघा, सरपंचाचं गाव आहे. त्या गावामध्ये कीर्तन झालं. कीर्तन झालं, एक जण माझ्या समोर आला आणि म्हणला महाराज सुंदर कीर्तन केलं तुम्ही. आणि माईकवर पुकारायला उभा राहिला. म्हणला आज या ठिकाणी महाराजांनी सुंदर कीर्तन केलं, त्याबद्दल महाराजांचे मनपूर्वक आभार. महाराज अजून 2 तास इथंच थांबणार. नाही नाही नाही, बोटच घालू नका. लय चांगली सिस्टम लागलेली आणि त्या दादाने खूप छान लावलेली. जशी होती पहिली तशीच कर दादा. तर म्हणे महाराज फार सुंदर कीर्तन केलं तुम्ही. महाराज अजून 2 तास इथंच थांबणार आहेत. ज्यांना कोणाला दर्शनाला यायचं असेल त्यांना लाईनीत महाराजांच्या दर्शनाला या. एका बाजूनं महिला पाया पडतील आणि एका बाजूनं बाया पाया पडतील. थोडा विको राहू दे दादा, त्याला करू द्या दादा. तुम्ही जरी वडील असले त्याचे तरी त्याने छान लावलेले, त्याला करू द्या. विडाला विडाला ऐका, असे महत्वाचं सांगतो तुम्हाला. शारीरिक बळ तुकोबाराय म्हणतात माझ्याकडे शारीरिक बळ नाही. तुकोबाराय म्हणतात माझ्याकडे पैशाचं बळ नाही. मग काही काही लोक तुकोबारायला म्हणायला लागले तुकोबाराय तुमच्याकडे बुद्धीचं बळ जास्त झालंय का? कारण जी माणसं बुद्धिवान असतात ती माणसं फार विद्वान असतात बघा. ज्ञानोबारायानं बुद्धीच्या बळासारखं सर्वश्रेष्ठ बळ जगाच्या पाठीवर कुठंच मिळणार नाही असं ज्ञानोबाराय म्हणतात. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे आणि एका केशवराजे. बुद्धीच्या बळासारखं सर्वश्रेष्ठ बळ आपल्याला कुठं पाहायला मिळत नाही. मग तुकोबाराय तुमच्याकडे बुद्धीचं बळ जास्त झालंय का? कारण जी माणसं बुद्धिमान असतात ती माणसं फार विद्वान असतात. आपल्या भारत देशामध्ये 2 माणसं फार बुद्धिमान होऊन गेली बघा. एकाचं नाव आहे बिरबल आणि एकाचं नाव आहे कालिदास. बिरबल किती बुद्धिमान होता सांगतो, थोडं लक्षपूर्वक ऐका. बिरबल एवढा बुद्धिमान होता पण बिरबलाची एक दिवशी अकबर बादशाहनं परीक्षा घ्यायची ठरवलं आणि अकबर बादशाह म्हणला की या बिरबलाचा आज अपमान करायचा. म्हणून बिरबलाला समोर बोलवलं, अष्टप्रधान मंडळ समोर उभा केलं आणि बिरबलाला अकबर बादशाहनं अपमान करायचा ठरवला. अकबर बादशाह काय म्हणला माहितीये? ए बिरबला, रात्री मला एक स्वप्न पडलं बघ. बिरबल म्हणला काय स्वप्न पडलं? आपण दोघं शिकारीला चाललो होतो. बर, शिकारीला जात असताना गप्पा मारायला लागलो. बर, गप्पा मारता मारता समोर 2 खड्डे आले. बर, आपण दोन्ही खड्ड्यात पडलो. बर, पण तुम्ही ज्या खड्ड्यात पडले ना बिरबल, तो खड्डा घाणेनं भरलेला होता. मी ज्या खड्ड्यात पडलो ना तो खड्डा मदानं भरलेला होता. सगळं लोक हसायला लागले. बिरबल घाणेत पडला, बिरबल घाणेत पडला, बिरबल घाणेत पडला. बिरबलाची बुद्धी एवढी शार्प होती. बिरबल म्हणला साहेब काय योगा आहे हो, मला सुद्धा रात्री हे स्वप्न पडलं. आपण दोघं शिकारीला चाललो होतो. शिकारीला जात असताना गप्पा मारायला लागलो. गप्पा मारता मारता समोर 2 खड्डे आले. आपण दोन्ही खड्ड्यात पडलो. मी ज्या खड्ड्यात पडलो ना तो खड्डा घाणेनंच भरलेला होता. तुम्ही ज्या खड्ड्यात पडलात ना तो खड्डा मदानच भरलेला होता. पण साहेब तुमचं स्वप्न खड्ड्यातच राहिलं, माझं स्वप्न खड्ड्याच्या बाहेर आलं. खड्ड्याच्या बाहेर आल्यावर मी तुम्हाला चाटत होतो आणि तुम्ही मला चाटत होता. किती बुद्धिमान लोक आहेत महाराज. याच्याही पलीकडे एक बुद्धिमान माणूस होता, त्याचं नाव आहे बिरबल. कालिदास किती बुद्धिमान होता सांगू तुम्हाला. कालिदासाच्या नगरीतली माणसं एवढी बुद्धिमान होती तर कालिदास किती बुद्धिमान असेल. काय झालं बघा, कालिदासाच्या नगरीमध्ये घडलेला एक प्रसंग सांगतो. एक पांतस्थ रस्त्यानं चालत होता आणि रस्त्यानं चालणाऱ्या पांतस्थानं चालता चालता उजव्या बाजूला एक सुंदर बाई पाहिली. गळ्यामध्ये केस वाळवत उभा होती आणि चालणाऱ्या पांतस्थाची नजर त्या बाईकडे गेली. तिच्या सौंदर्याला पाहून तो भुलून गेला आणि 2 मिनिटं तिच्याकडे पाहतच बसला.
पण ती बाई कालिदासाच्या नगरीतली होती. तिनं राशी चक्रामध्ये त्या कालिदासाला प्रश्न, त्या चालणाऱ्या पांतस्थाला प्रश्न विचारला. ती काय म्हणली माहितीये का? अरे दुसऱ्या, तुझ्या तिसऱ्याची अपेक्षा करतोस ना, पण मी 5ची 6वी असल्यामुळं 11वा जरी डोक्यावर घेऊन तू माझ्या घरी पाणी भरलंस तरी मी तुझी कधीच होणार नाही. याला म्हणायचं राशीचक्र. काय म्हणते ती? अरे दुसऱ्या, तुझ्या तिसऱ्याची अपेक्षा करतोस, पण मी 5ची 6वी असल्यामुळं 11वा जरी डोक्यावर घेऊन तू माझ्या घरी पाणी भरलंस तरी मी तुझी कधीच होणार नाही. याला म्हणायचं राशीचक्र. आपल्या राशी किती येतो? 12. कोणकोणत्या? मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन. ती काय म्हणते? अरे दुसऱ्या, तुझ्या तिसऱ्याची अपेक्षा करतोस. दुसरी रास आहे वृषभ. वृषभ म्हणजे बैल. तिसरी रास आहे मिथुन. मिथुन म्हणजे विषयिक सुख. ती म्हणते अरे बैला, तुझ्या विषयिक सुखाची अपेक्षा करतोस, पण मी 5ची 6वी असल्यामुळं. 5वी रास आहे सिंह. 6वी रास आहे कन्या. मी सिंहाची मुलगी असल्यामुळं. 11वी रास आहे कुंभ. कुंभ म्हणजे घडा. घडा डोक्यावर घेऊन माझ्या घरी पाणी भरलंस तरी मी तुझी कधीच होणार नाही. याला म्हणायचं राशीचक्र. याला म्हणायचं बुद्धिमत्ता. एवढे बुद्धिमान माणसं. काही काही लोक नको तिथं बुद्धी लावतात मारा. डॉक्टर, वकील आणि इंजिनियर 3 जण आमच्या मुंबईला आले. ताज हॉटेलच्या समोर नावेमध्ये बसले. बोलू नका, बोलू नका, बोलू नका. बोलू. डॉक्टर, वकील आणि इंजिनियर 3 लोक नावेमध्ये बसले. नाव समुद्रात निघाली आणि चालता चालता समुद्रामध्ये डॉक्टरनं त्या नावाड्याला प्रश्न विचारला. ए नावाड्या, तो म्हणला काय? तुला शाळेत कधी गेलेला आहे का? तो म्हणला कधीच नाही गेलो. डॉक्टर म्हणले अरे, जर तुला या पाण्यानं सर्दी झाली, खोकला झाला तर कोणत्या दवाखान्यात जायचं, कोणती गोळी घ्यायची, कोणती गोळी खायची, काय माहिती आहे का? तो म्हणला अहो डॉक्टर साहेब, मी शाळेतच नाही गेलो, तर मला कसलं माहिती? डॉक्टर म्हणले मूर्खा, तुझा जन्म वायाला गेला म्हणे. विनाकारणच त्याचा जन्म डॉक्टरनं वायाला घातला. वकील म्हणला काय रे नावाड्या, तुला जर या समुद्रामध्ये एखादं घर बांधायचं म्हणलं तर किती लोखंड वापरायचं, पाया किती घ्यायचा, काय माहिती आहे का तुला? तो इंजिनियर म्हणाला माहिती आहे का काय तुला? तो म्हणला मी शाळेतच गेलो नाही, मला काय माहित असणार आहे. इंजिनियर सुद्धा म्हणला मूर्खा, तुझा जन्म वायाला गेला. वकील म्हणला काय रे नावाड्या, तुझी नाव जर समोरच्याला धडकली तर तुला खटला कोणता दाखल करायचा, जज समोर काय बोलायचं, वकिलासमोर काय बोलायचं, काय माहिती आहे का? तो म्हणला शाळेतच गेलो नाही तर काय माहिती. वकील म्हणला मूर्खा, तुझा जन्म वायाला गेला. तिघांनाही त्याचा जन्म वायाला घातला आणि नाव ऐन समुद्राच्या मध्यभागी आली. सुसाट्याचा वारा सुटला. बिगुलं वाजायला लागली. खलाशांना सूचना मिळाल्या, नावा परत घ्या, नावा परत घ्या, पुढे धोका आहे, नावा परत घ्या. तो तिघालाही म्हणला डॉक्टर साहेब, वकील साहेब, इंजिनियर साहेब, तुम्हाला पोहायला येतं का? ते म्हणले नाही. तो म्हणला मग माझा जन्म जवा वायाला जायचा तवा जाऊ द्या, तुमचा आताच वायाला गेला. नको तिथं बुद्धी चालवणारी माणसं फार विचित्र असतात. मग तुकोबरायाला काही लोक म्हणले तुकोबराय तुमच्याकडे बुद्धीचं बळ जास्त आहे का? तुकोबराय म्हणले कसली आली माझ्याकडे बुद्धी? अल्प माझी मती म्हणून मती म्हणजे बुद्धी. म्हणून येतो काकुळती. याला दुसरा प्रमाण फार सुंदर आहे बुद्धीच्या संदर्भामध्ये. मी तव अनाथ अपराधी आणि कर्महीन मतिमंद बुद्धी. माझी बुद्धी मतिमंद आहे बाबा, माझ्याकडे कसलं बुद्धीचं काही नाही, माझ्याकडे बुद्धी नाही. मग काही लोक म्हणले हो तुकोबाराय, तुमच्याकडे बुद्धीचं बळ नाही, तुमच्याकडे कौटुंबिक बळ नाही, तुमच्याकडे श्रीमंतीचं बळ नाही, तुमच्याकडे शारीरिक बळ नाही, मग आम्हाला येडं समजलं का? तुमच्याकडे जर कशाचंच बळ नाही तर तुम्ही अभंग कसं काय लिहिता आम्ही बळीवंत झालो? तुमच्याकडे बोलू नका, लय लांबून आलोय हो मी, 350 किलोमीटर. तुमच्याकडे बळ नेमकं कशाचं आहे? तुमच्याकडे कशाचंच बळ नाही ना, मग तुम्ही अभंग कसं काय लिहिता आम्ही बळीवंत झालो? ऐका बरं का, तुकोबाराय म्हणले मी रोज ज्ञानोबारायाचा हरिपाठ वाचतो. कारण ज्ञानोबाराय म्हणतात बळ असेल तरच माणसानं समाजात बोलायचं, नाही तर माणसानं समाजात बोलायचं नाही. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती आणि बळे विन शक्ती बोलू नये.
माणसाकडे बळ असेल तर माणसानं बोलायचं नाही तर माणसानं बोलायचं नाही. मग का हो, तुकोबाराय तुमच्याकडे तर कोणतंच बळ नाही, मग तुम्ही कस काय म्हणता आम्ही बळीवंत झालो? तुकोबाराय म्हणले, अरे वेड्यांनो, तुम्ही जे सांगताय हे व्यवहारातलं बळ आहे आणि माझ्याकडे आहे ते परमार्थातलं बळ आहे. माझ्याकडे जे बळ आहे ते तुमच्याकडे आहे का नाही मला माहित नाही. कोणतं बळ तुकोबाराय तुमच्याकडे? तुकोबाराय म्हणतात, माझ्याकडे बळ आहे ते विवेकासहित वैराग्याचे बळ. आणि दगदगीत अग्नी ज्वाळा जळीता, दगदगीत अग्नी ज्वाळा जळीता, दगदगीत अग्नी ज्वाळा जळीता, दगदगीत अग्नी ज्वाळा जळीता. विवेकासहित वैराग्याचे बळ, विवेकासहित विवेकासहित वैराग्याचे बळ आणि दगदगीत ज्वाळा अग्नी जैसा. तुकोबाराय म्हणतात, आमच्याकडे वैराग्याचं बळ आहे आणि त्या वैराग्याच्या बळावरच आम्ही बळीवंत झालो. अभंगाचं एका चरणाचा भाव तुमच्या समोर दिलेला आहे. माझ्याकडे फक्त 15 ते 20 मिनिटं शिल्लक आहेत. सगळ्याला विनंती आहे, मोठ्या प्रेमानं भजन करा. भजन झाल्यावर राहिलेल्या उर्वरित वेळेमध्ये थोडंसं चिंतन देण्याचा प्रयत्न करतो. तुमचं भजन जर मला पटलं तर कीर्तन आकाराला सुटल, नाही तर कीर्तन 4 वाजूस तर मी सोडित नाही. बघा, माझी परंपरा आहे. मला जर कीर्तनातली लोक आवडली म्हणण्याच्या बाबतीमध्ये, टाळ्या वाजवण्याच्या बाबतीमध्ये, तर मी कीर्तन टायमिंगला सोडतो, नाही तर मी काकडा केडूनच इथून जात असतो. माझा हा नियम आहे.
त्याच्यामुळे सगळ्याला विनंती आहे, मोठ्या प्रेमानं भजन करा. महिला मंडळ सुरुवातीला भजन करतील, पुरुष मंडळ नंतर भजन करतील. महिला मंडळ गोड भजन करायचं, बघू तुम्ही जिंकताय का आम्ही जिंकतोय, आहे का नाही. म्हणताना सगळ्याजणी भजन, सगळ्यांना गोड भजन करायचं. हा सुंदर नरदेह आपल्याला कशासाठी दिला हो? भजन करण्यासाठी. देवे दिला देह भजना घुमटा. पण भजन करायचं ज्ञानोबारायाच्या तुकोबारायाच्या गाथेतलं केलं पाहिजे. आमच्या महिला गाथेतलं कवाच म्हणत नाहीत, सगळं माथ्यातलंच म्हणते. कारण आम्ही दिंडीत गेल्यावर ह्यांचं भजन ऐकत असतो, माऊल्यांचं. एकदा एका बाईनं दिंडीत भजन सुरू केलं. काय भजन होतं माहितीये का तिचं? अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन, अन घेतला मोबाईल लावते तुला फोन. देवाला फोन लावती. मी म्हणलं दुसरं चरण काय अभंगाचं दुसरं? तिनं बाबा दुसरंही चरण सांगितलं. ती म्हणली तुझी रलायला आठवण येते म्हणून तुला मी मिस कॉल देती. देवाला मिस कॉल महाराज, काय कठीण काम आहे ते. पुण्या ज्ञानोबारायाच्या दिंडीत जर तुम्ही गेले ना, तर पुण्यापर्यंत लोक आम्हाला वारकऱ्यांना बिस्किट, कोणी काय वाटतं. मग बऱ्याच आमच्या वारकऱ्या माता माऊल्यांची तगमग असती की पुण्यापर्यंत जेवढं गोळा होईल तेवढं गोळा करायचं, पंढरपुरापर्यंत ते पुरलं पाहिजे एवढं गोळा करायचं. बरं, लाईनीत कोणत्या उभा राहावा हे तर कळालं पाहिजे ना. एक सगळी गाड्यांची लाईन होती आणि त्या लाईनीत फक्त एकटी बाई उभा होती. मी म्हणलं ही लाईन गाड्यांची बाई का बरं एकटी उभा असेल इथं? मी बघतच बसलो, उगा अर्धा तास त्या बाईकडे बघत बसलो. आणि जसा तिचा नंबर आला तसा पटकून ती बाजूला झाली. मी म्हणलं तासभर लाईनीत उभा राहिली पटकून बाजूला झाली, हिला काय भेटलं नाही वाटतं. जवळ गेलो आणि म्हणलं मावशी अहो तासभर लाईनीत उभा होतात तुम्ही, पटकून नंबर आला की बाजूला झाल्यात. ती म्हणली माय तिथं फुकट दाड्या करून द्यायला लागलेत. म्हणलं अरे लाईन कशाची ते तर बघा ना, लाईन कशाची हे तर बघितलं पाहिजे ना आपण, बरोबर आहे की नाही. लय अवघड आहे महाराज. जाऊ दे. महिला मंडळ सुरुवातीचा काळ तुमचा चांगला होता. जुन्या काळामध्ये एवढं सुंदर नियोजन होतं. खरं सांगा, या कुंकू लावलेले जे म्हातारे माणसं आहेत नाही, यांना विचारा जुन्या काळात किती चांगलं होतं. लग्न चालायचे म्हणलं तरी 4-4 दिवस लग्न चालायचे. किती आनंद होतो. कपाळ भरून कुंकू लावणाऱ्या बाया होत्या जुन्या काळामधल्या. जुनी संस्कृती लोक पावत चालली मायबापानो. इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या दुनियेमध्ये जगणारी माणसं झालो आपण, पण कपाळ भरून कुंकू लावणारी माता माऊली विसरत चाललो आपण. अरे डोक्यावर टोपी घालणारी आणि फेटा घालणारी म्हातारी माणसं जोपर्यंत आपल्यामध्ये आहेत ना, तोपर्यंत आपली जुनी परंपरा आपल्याला कळणार आहे. एकदा काही टोपी घालणारी माणसं आपल्यातून निघून गेली तर आपली परंपरा आपल्यापर्यंत पोहोचणं हे शक्यच नाही महाराज. हे अत्यंत महत्वाचं आहे. हे जुने लोक आहेत तोपर्यंत. यांच्या काळामध्ये बघा शिक्षणाची पद्धत पण एवढी सुंदर होती. बाबा तुमच्या काळात मोबाईल नव्हता, कॅम्प्युटर नव्हतं, काही नव्हतं, तरी सुद्धा बांधावर उभा राहून वैरणीच्या कडब्याचा हिशोब बोटावर मोजत होते तुम्ही. कारण तुमच्या काळात गणिताची पद्धत पावकी, निमकी, दीडकी, बरोबर आहे की नाही. पाव एक पाव, पाव दोन अर्धा पाव, त्रिक पाऊन, पावचक एक, पाव पाच सव्वा, पावसक दीड, पावसत पावणे दोन, पाव आठ दोन, पाव नऊ सव्वा दोन, पाव अडीच, निम एका निम, निम दोन एक, निम त्रिक दीड, निमचोक दोन, निम पाच अडीच, निमसक तीन, निमसक 3.5, निमट 4, निमनम 4.5, निमदा 5, पाऊन एक पाऊन, पाऊन दोन दीड, पाऊन त्रिक सव्वा दोन, पाऊन चोक तीन, पाऊन पाच पावणे 4, पाऊन सक 4.5, पाऊन सत सव्वा 5, पाऊन 8 6, पाऊन 9 पावणे 7, पाऊन 10 7.5. असे लय मोठे येतात. पण एका पाकिटात एवढं ज्ञान मी लोकांपर्यंत पोहोचू दे. माझा एक नियम आहे महाराज, थोडं लक्ष द्या. ह्या जुन्या काळातल्या महिलांना विचारा, बाई तुमच्या काळामध्ये 4-4 दिवस लग्न चालायचे आणि लग्नातले उखाणे किती लांब लांब असायचे. हा किती मोठे मोठे उखाणे असायचे. एक सांगू का नमुना कसे असायचे? सांगू का नको सांगू? बरं सांगतो ऐका. पंढरपुराच्या वाळवंटामध्ये डोक्यावर तुळस घेऊन पांडुरंग परमात्म्याकडे एक बाई पाहत होती. किती सुंदर उखाणा घेतला तिनं. ती म्हणली येत होते जात होते खिडकीमधून पाहत होते, खिडकीला 3 तारा अडकिताला उंगर 12 पान खाते, 13 घाम येतो जरा जरा. तिकडून आला व्यापारी, त्याने दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला, हांडा नेते पाण्याला, पाणी आणते आडाचं, वाडा बनते भिंगाचा, वाड्यात वाडे 7 वाडे, वाड्यात होतं पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, उशीवर बशी, बशीवर कप, कपाला घर, घराला भिंत, भिंतीवर होती घडी, घडीत वाजला 1 आणि पांडुरंगाचं नाव घेते मी ज्ञानोबा तुकोबाची लेक. असे मला 130 येतात. अजून सांगू का एखादा नमुना? सांगू का नको? सांगू नको?
काय सांगू का नको माझा डायनामा खराब झालाय मोठ्याने बोला जरा. सांगा मागच्या आ आ सांगू वय बरं बरं सांगतो अक्षयच नाव ना तुमचं तुमच्यावरच घेतो साहेब जाऊ दे ऐका हो आधी केली बार्शी पैठण केलं गेल्या वर्षी पैठणची माता कवर पंढरपूरला जायची आवड पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा विठ्ठल रुक्मिणीच्या जोड्याची हवा पाहू कैकाडी महाराजाचा मठ पाहू कैकाडी महाराजाच्या मठाला घालते मी वेडा पुढा आला वाकडीचा वडा वाकडीच्या वड्याला सोन्याची हलकी पुढे आली मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईच्या पालखीला सोन्याचा तुरा पुढे आला गोपाळपुरा गोपाळपुऱ्यात जनाबाईचा खेळ आता झाली आळंदीला जायची वेळ आळंदीला थोर थोर साधू संताची करते मी सेवा पती म्हणतात माहूरला जावा माहूरची साडी औंढा नागनाथाची पाऊफडी औंढा नागनाथापाशी झाली दाटी बासरला येणं केलं सरस्वतीसाठी सरस्वतीपाशी एक मुक्काम राहू राजूरचा गणपती पाहू राजूरच्या गणपतीपाशी चतुर्थी सोडली घाई परळीला आले ग बाई परळीच्या देवा शिवरात्रीला हवा पती म्हणतात काशीला जावा काशीला केले 4 धाम आधी केली ब्रह्मगिरी नंतर केली त्र्यंबकेश्वरी पाशी एक मुक्काम राहू हवा लिहिल त्याची पाहू शिर्डी साईबाबाला जाऊ शिर्डी साईबाबापाशी धनुष्यबाण मुंबईत मुंबादेवी छान आणि मुंबईमध्ये मंत्र्यांची भरली सभा आणि अक्षयराव पाटलांच्या पाठीमाग परमेश्वर उभा खरं सांगा वहिनी तुम्ही तरी एवढं मोठं घेतलं होतं का खरं सांगा हा लग्नात सुद्धा एवढं लांब घेतलं नाही मी घेतलं का नाही आणि कडा 5,000 रुपयाचा जुना काळ खरंच चांगला होता महाराज राहिला नाही हो आत्ताचा काळ जाऊ दे माझा विषय नाही तिकडे न्यायचा फक्त महिला मंडळ मला सांगा सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं भजन करायचं म्हणताना सगळ्याजणी घाबरायचं लाजायचं नाही घाबरायचं नाही तुम्ही घरात कोणाला घाबरता का नाही म्हणतात आणि खरंच आहे ते कधी कधी खरं तोंडातून आपोआप निघून जातं नाहीतच घाबरत महाराज मला चांगला अनुभव आहे मी संन्याशी थोडीच आहे आता 7-7 दिवस आम्ही बाहेर असतो 7 दिवसांनी आम्ही जरी घरी गेलो तरी आमची सुद्धा शेजारणीला म्हणते आला बाय आमचा सप्ता अरे हो का सप्ता आहे का काय बोला त्यानं काही सांगता येत नाही ना खोट आहे मला होय सिस्टम आले खोट आहे का काय झालंय का नाही झालं अजून वाचलेला जरा तू होय अवघड आहे मला म्हणताना सगळेजण म्हणा आजी नीट बसा म्हणा नामदेव जनाबाई जसा जीव चाललाय नामदेव जरा मोठ्याने म्हणा ओ मागच्या भक्त महिला मंडळीने भजन करायचं मोठ्याने म्हणा नामदेव जनाबाई वा सोपान काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई वा वा सोपान काका मुक्ताबाई क्या बात है नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई टाळी काही वाजत नाही अरे टाळी वाजवायला लावली होती रे म्हणायला नव्हतं लावलं तुम्हाला तरी बऱ्याच म्हणल्या टाळी काही वाजत नाही जाऊ द्या महिला मंडळ भजन केलं तुम्ही खरं पण तुमचं भजन काय आपल्याला पटलं नाही गड्या नाही 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 हे भजनच जमलं नाही तुम्हाला भजन कसं असतं माहिती आहे का तुम्हाला भजन किती सुंदर करावं लागतं भजन किती गोड असतं भजन किती शिस्तीत करावं लागतं आणि भजन कसं असतं हे जर तुम्हाला बघायचं असेल तर आता आमच्या पुरुष मंडळीचं बघा हे बघा ए टोप्यावाली तुमच्या जीवावर लय वजनात बोललोय त्यांना मी बापाच्या जीवावर लेख बोलत असतो बापान माघार घ्यायची नसती सगळ्यांनी हात वर करा पुरुष मंडळी ज्याला ज्याला वाटतं मी गडी आहे त्याने हात वर करा तुम्ही ओरिजिनल आहे तुम्ही खाली घ्या हे मागचे हा सगळे गोड भजन करा मला सांगा महिला मंडळीपेक्षा 1 नंबर आवाज येणार का आपला अरे येणार का अरे येणार का नाही चांदीगाव भजन म्हणता का मोठ्यानं बोला म्हणता का हो महिला मंडळ भजन कसं असतं ते काय कळतं तुम्हाला एकदा ऐका आमचं बघा किती सुंदर म्हणते
तुमच्यापेक्षा एक नंबर आवाज येणार आहे. ए तुमच्या कोण निवडणुकीला उभा आहे बरं का, प्रचार माझा नीट करा. सगळ्याला विनंती, तुमच्या जीवावर लय वजनात बोललोय त्यांना. म्हणा रे सगळे, म्हणता ना मग? हा म्हणा. हो बघा भजन आणि हे शिका आमचं, आणि रोज म्हणीत जा हे असलं घरी. बघा किती सुंदर म्हणतात. म्हणा रे राधे कृष्ण 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 राधे राधे. अरे माझा सगळा पॅनल पाडला, डिपॉझिट घातलं. एखादं तरी मतदान पडू द्यायचं रे मला. सगळं बुक घालून टाकलं माझं. चला चला ऐका, सुंदर, फार सुंदर सगळ्यांना भजन करा. भजन झालं की तुम्हाला बस 10-15 मिनिटात मी मोकळं करणार. गोड भजन करायचं महाराज. जुन्या काळातली जेवढी माणसं आहेत ना, तेवढी माणसं रोज पहाटे 4 वाजता उठून काकडा नित्यनेमाने करणारी माणसं आजही आपल्याला पाहायला मिळतात. सकाळी सकाळी वासुदेव येणारा, वासुदेव बंद झाला महाराज. काय सुंदर वासुदेव यायचा सकाळ सकाळी. वासुदेव आला रे वासुदेव आला, सकाळच्या पारे हरे राम बोला की वासुदेव आला रे वासुदेव आला. सकाळी येणारा वासुदेव आपल्या गावामध्ये बंद पडला महाराज. नंदीवाला यायचा, भविष्य सांगतो भविष्य म्हणायचा. अरे पाऊस आला की नंदी मान हलवायचा. तो नंदीवाला येणारा सुद्धा बंद झाला महाराज. हळूहळू पोतराज गावामध्ये यायचा, चाबूक घेऊन आपल्या अंगावर मारून घ्यायचा आणि काही पैसे तुम्हाला मागण्यासाठी तुमच्या दारात यायचा. तो चोपदार सुद्धा बंद होत गेला. आपली संपूर्ण परंपरा, पोतराज, संपूर्ण परंपरा आपली लोक पावत चाललेली. माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना, ही परंपरा जरी लोक पावत चाललेली असली तरी आज या संपूर्ण परंपरेमध्ये एकच परंपरा जिवंत आहे, अनादिकालापासून जिवंत आहे. 450 वर्षापूर्वी तुकोबरायानं ठेवली, त्याच्यापूर्वी ज्ञानोबरायानं ठेवली आणि त्याच्यापूर्वी नामदेवरायानं ठेवली. नामदेवरायापासूनची परंपरा आजपर्यंत तागायत जिवंत आहे. त्या परंपरेचं नाव म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह आहे. हे लक्षामध्ये ठेवा. म्हणून या सप्ताहामध्ये आपण सर्वजण एकत्रित येऊन सुंदर भजन करा आणि सगळ्यांनी माझ्यासोबत भजन म्हणायचं. म्हणताना मग सगळेजण सगळ्यांना गोड म्हणायचं. तू ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तू ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला. हो विठ्ठल माझा माझा माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हो विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. ओम 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 नमः शिवाय. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय मंगरागाय महेश्वराय जय सुताय दिगंबराय मेनकाराय नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अभंगाच्या एका चरणात
चरणाचा भाव संपला. महिला मंडळ खरं सांगा मला, एवढं सुंदर भजन केलं तुम्ही, केलं की नाही? हे भजन करताना एवढं सुंदर भजन केलं तुम्ही, हे भजन करताना तुम्हाला तुमचा संसार आठवला का हो? खरं सांगा. नाही ना. देवासोबत एकरूप होण्याचं एकमेव साधन काय असेल तर बाबा त्या साधनाचं नाव आहे देवाचं नामचिंतन. तुमच्यावर कितीही कर्ज असू द्या, तुमच्यावर कितीही संकट असू द्या, तुम्ही कितीही दुःखी असा, फक्त एक काम करा. संकटाच्या काळी, दुःखाच्या काळी आणि तुमच्यावर कर्ज असताना तुम्ही फक्त एकांतामध्ये जाऊन देवाचं नामचिंतन करण्याची तयारी ठेवा. या संपूर्ण जगाचा विसर पाडण्याचं काम फक्त देवाचं नामचिंतन करताय. तुम्ही आत्ता भजन केलं, भजन करता करता तुम्हाला आठवलं का मला मुलगा आहे, मला मुलगी आहे, मला गाई आहे, गाईला पिंडी टाकली नाही, वैरणीची पाणी पाजून नाही आली, कुलपाला झटका दिला नाही, काय आठवलं का काय तुम्हाला? काहीच नाही महाराज. देवाचं नाव घेतलं का काही आठवत नाही बघा. मग आपण प्रत्येकानं देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही सुद्धा देवाचं भजन करायला तयार आहेत, पण कोणत्या देवाचं भजन करावं काही कळत नाही आम्हाला. लय मोठे देव झाले हो. काही नाही, सोप्पा देव सांगतो तुम्हाला. सांगू का? सोप्पा देव सांगतो, त्याचंच भजन करायचं. विठोबा रखुमाई एका चरणाचा भाव तुमच्या समोर दिलेला आहे. माझ्याकडे फक्त 10 मिनिटं शिल्लक आहेत. सर्वांगाचे कान करून थोडंसं लक्ष देऊन ऐका. अभंगाचा सरळ भाव तुमच्या समोर देण्याचा प्रयत्न करतो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही वैराग्याच्या बळावर बळीवंत झालो. 1 नंबर. वैराग्याच्या बळावर बळीवंत झाल्यामुळं आम्ही संसाराला लात मारलेला, थाळलेला संसार आणि केला षड उर्मीचा मार, म्हणजे 6 विकारावर आम्ही मारा केला. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार, या 6 विकारांना आम्ही आमच्या पायाखाली घातलं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तेवढ्या 6 विकारालाच पायाखाली नाही घातलं, त्या मुक्तीच्या सुद्धा माथ्यावर आम्ही लात मारली. तुका म्हणे आता आणि आम्ही मुक्तीची या माथा. हा सुंदर सप्ताह समस्त गावकरी मंडळी तुम्ही सगळ्यांना मिळून केला, त्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. पण जाता जाता एक गोष्ट महत्त्वाची सांगून जातो. महत्त्वाचं आहे की आज एकच असा आपला वारकरी संप्रदाय, या वारकरी संप्रदायासारखा सर्वश्रेष्ठ संप्रदाय जगाच्या पाठीवर आपल्याला पाहायला मिळणार नाही. साहेब खरं सांगू तुम्हाला, आपला हात दुखला तर आपल्याला हाताचा आराम करता येईल, आपला पाय दुखला तर आपल्याला पायाचा आराम करता येईल, आपलं डोकं दुखलं तर आपल्याला डोक्याचा आराम करता येईल, पण आपलं हृदय दुखलं की आपल्याला हृदयाचा आराम करून चालणार नाही. कारण हृदयानं आराम केला की आपल्या शरीराची राख होईल. पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत सगळ्यांना आराम करू द्या, पण हृदयाला कधी आराम करू देऊ नका. कारण हृदयानं आराम केला तर आपल्या शरीराची राख होईल. जम्मू काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत सगळ्यांना आराम करू द्या, पण या भारत देशाचं हृदय म्हणजे महाराष्ट्राचा वारकरी संप्रदाय, या वारकरी संप्रदायानं कधीच आराम करता कामा नये. कारण हृदयानं आराम केला तर शरीराची राख होईल, आणि संप्रदायानं आराम केला तर आपल्या हिंदू संस्कृतीची राख व्हायला लागणार नाही. बघितलं तुम्ही आत्ता परवा जम्मू काश्मीरमध्ये कसा हल्ला झाला? अरे त्या लोकांनी धर्म विचारून गोळ्या मारल्या. इथं आपण जाती जातीमध्ये भांडणं मला असं वाटतं आपण आता बंद केलं पाहिजे. त्या लोकांना धर्म विचारून गोळ्या मारल्या. आम्ही रोज कीर्तनातून बोंबलून सांगतोय, अरे धर्म टिकवा, आपण हिंदू आहेत. रोज कीर्तनातून आमचा पार घसा तुटायची वारी आहे. रोज सांगतोय, रोज बोंबलतोय आम्ही, धर्म टिकवा, धर्म जगला पाहिजे, धर्म वाचला पाहिजे, धर्म जगला पाहिजे. पण एक सांगू, आता जो संभाजी राजांचा चित्रपट आला ना, छावा, त्या चित्रपटापासून खऱ्या अर्थानं बऱ्याच लोकांमध्ये धर्माच्या बाबतीमध्ये परिवर्तन झालेलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये जो हल्ला झाला ना, मला असं वाटतं त्या हल्ल्यामधील प्रत्येक माणसानं छत्रपती संभाजी राजाचा चित्रपट छावा पाहिला असेल. म्हणून की काय,
गोळी मारताना सुद्धा माहित होतं त्या मरणाऱ्या माणसांना हिंदू म्हणलं की माझ्या छातीमध्ये गोळी घातली जाणार आहे, तरी सुद्धा छत्रपती संभाजी राजाचा चित्रपट बघून जाणारा तो माणूस असेल आणि विचारलं असेल त्या दहशतवाद्यानं काय धर्म आहे तुझा, कोणता धर्म आहे तुझा, त्यावेळेस त्या मरणाऱ्या माणसानं छाती पुढे करून सांगितलं असेल, अरे हिंदू धर्म आहे माझा. छत्रपती संभाजी राजांचा चित्रपट आम्ही आत्ताच पाहिलाय. ज्या राजानं धर्म बदलल्यानंतर आयुष्य आरामामध्येच जगायला ज्या राजाला मिळत होतं, पण तरी सुद्धा ज्यानं धर्म बदलला नाही, मरण पत्करलं पण धर्म बदलला नाही, त्याच राजाच्या वंशातले आम्ही आहोत. आम्ही सुद्धा मरण पत्करू पण आमचा धर्म आम्हाला बदलायचा नाही. हिंदू आहोत, मारायचे असेल तर मार गोळी. आणि हिंदू म्हटल्या बरोबर छातीमध्ये गोळी घातली महाराज. अनेक लहान 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 तिथं फिरायला जाणारे, अरे आत्ताच एका दाम्पत्याचं लग्न झालं होतं, 4 दिवस झाले, हळद सुद्धा फिटली नव्हती त्या पोरीची, आणि त्या पोरीच्या छाताडामध्ये, त्या नवऱ्याच्या छाताडामध्ये गोळ्या घातल्या. महिलांना गोळ्या नाही घातल्या, त्याचं कारण आहे, महिलांना जाऊन सांगितलं, सांगा त्या मोदीला, संदेश द्या तुमच्या मोदीला की पाकिस्तान अजूनही तुमच्या समोर आहे. कधीतरी याचा पण मला मोदी साहेबाचं कौतुक करावं वाटतं. साहेब एक सांगू मी तुम्हाला, मी पक्षाचा नाही, त्या अजिबात त्या पक्षाचा नाही, आमचं कोणतंच पक्ष नाही, आमचा फक्त एकच पक्ष आहे, हरिनामावर लक्ष. फक्त मुद्दा एक आहे साहेब, हरिनामावर लक्ष ज्या वारकऱ्याचं आहे, त्या वारकऱ्याचं संरक्षण करणारा जो पक्ष असेल, त्या पक्षाच्या पाठीमागं वारकरी संप्रदाय खंबीरपणे उभा राहील, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. त्याचं कारण आहे साहेब, धर्मासाठी काम करणारे आपण सगळे आहोत. तुम्ही धर्मासाठी काम करताय, आम्ही धर्मासाठी काम करतोय. हिंदू धर्मासारखा सर्वश्रेष्ठ धर्म जगाच्या पाठीवर आपल्याला पाहायला मिळणार नाही. तुम्ही म्हणाल महाराज काही असं कसं बोलता, माझ्या सगळ्या समाजाचे माझे मित्र आहेत साहेब, मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत, सगळे सगळे इतर सगळे आहेत महाराज. सगळेजण असे आम्ही सोबत बसलो होतो. एकदा सगळ्यांना प्रश्न विचारायला सुरू केले, का हो महाराज कीर्तन करता तुम्ही? म्हणलं हो. मग तुम्ही रोज हिंदू हिंदू करता? म्हणलं हो. मग तुम्ही रोज देवाचं भजन करता, हिंदू हिंदू करत राहता, तुमच्या धर्माची स्थापना कधी झाली तुम्हाला काही माहिती आहे का? मी म्हणलं अरे वेड्यांनो, माझ्या धर्माची मी नंतर सांगतो, अगोदर तुम्ही तुमच्या धर्माची सांगा. मग कोणी सांगायचं माझ्या धर्माची 400 वर्षापूर्वी झाली, कोणी सांगायचं माझ्या धर्माची 500 वर्षापूर्वी झाली, कोणी सांगायचं माझ्या धर्माची 1000 वर्षापूर्वी झाली. पण मी त्यांना सांगितलं अरे वेड्यांनो, ज्या दिवशी माझ्या धर्माची स्थापना झाली ना, त्या दिवशी या सृष्टीची निर्मिती झाली, तो माझा हिंदू धर्म. ते म्हणले महाराज आम्ही आमच्या धर्माचा इतिहास सांगतो, तुम्ही सुद्धा तुमच्या धर्माचा इतिहास सांगा, मोगम बोलू नका. म्हटलं अरे नाही मोगम बोलत. आणि मग मी माझ्या धर्माचा इतिहास सांगायला सुरू केला. तुम्हाला सगळ्यांना सांगतो आपल्या धर्माचा इतिहास काय. मला सांगा आपल्या धर्मामध्ये सगळ्यात महत्त्वाचा देव मानला जातो, त्या देवाचं नाव काय हो? प्रभू रामचंद्र. प्रभू रामचंद्राच्या वडिलाचं नाव काय? दशरथ. दशरथांचे वडील कोण? अजराजा. अजराजाचे वडील कोण? आपल्या धर्माचा इतिहासच आपल्याला इथपर्यंत माहिती आहे. कधी जाऊन बघा, आपल्याच धर्माची लोक आपल्या विरोधात आहेत. 50% हिंदू लोकांना देव मान्य नाही. चला बोला, अरे एक दगड मंदिरामध्ये जातो तर देव बनून राहतो. ही माणसं 100दा मंदिरामध्ये जातात पण साधा माणूस बनायला तयार नाहीत. ही फार मोठी शोकांतिका आहे. आजकालच्या काळामध्ये माणसं पापी कर्म करतात, त्यांना असं वाटतं आम्हाला कोणच बघत नाही. एक गीत फार सुंदर आहे, पाप करोनी पापी मन हे, सैरा वैरा पळतैर, काय काय केलं ते भल्या मानसा, देवाला सार कळतैर, काय काय केलं ते भल्या मानसा, देवाला सार कळतैर. तुम्ही काय करता काय नाही ना, देवाच्या दारात तुमचा हिशोब होणार आहे. तुम्ही चांगला कर्म केलं तर देवाच्या दारात तुमचा हिशोब चांगला होणार आहे, आणि तुम्ही वाईट कर्म केलं तर देवाच्या दारामध्ये तुमचा हिशोब नक्की वाईट झाल्याशिवाय राहणार नाही. देवाच्या दारामध्ये वशिला कधीच चालत नाही माझ्या दादानो. एक वेळेस देव तुम्हाला माफ करल, एक वेळेस सरकार तुम्हाला माफ करल, पण तुमच्या जीवनामध्ये केलेलं कर्म कधी तुम्हाला माफ करणार नाही. ही गोष्ट सगळ्यांना लक्षात ठेवा. बऱ्याच लोकांना महत्वाचा मुद्दा हा बोलत होतो की आपल्याला धर्म मान्य नाही बऱ्याच लोकांना. कधीतरी मुस्लिम लोकांना जाऊन विचारा तुमचा अल्लाह आहे का, 100% लोक सांगतील आमचा अल्लाह 100% आहे. 100% मुस्लिम समाजातील लोक अल्लाहला मानायला तयार आहेत. आपले 50% लोक
महाराज लोकांच्या सुद्धा विरोधात बोलायला लागली. कधीतरी याचा विचार आपण, त्यांचा एक मौलाना गावामध्ये आला तर अख्खी लोक जाऊन त्याच्या समोर नतमस्तक होतात. आपलीच लोक कीर्तन ऐकल्याच्या नंतर कीर्तनकाराची मंडपामध्ये मापं काढतात. हे अत्यंत महत्वाचं आहे. किती पैसे देता हो तुम्ही आम्हाला? जास्तीत जास्त 11,000, 15,000, 21,000. गौतमी पाटील एका गाण्याचे 3 लाख रुपये घेते. ती तुमच्या गावाला चांगलं सांगून जाते का? अरे आम्ही कमीत कमी आपली लेकरं सुधारतील, आपला धर्म जगेल, ज्ञानोबा तुकोबरायाचे विचार तुमच्या प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचतील, माझा वारकरी संप्रदाय वाढल, याच्यासाठी प्रयत्न करणारे आम्ही सगळे तरुण कीर्तनकार आहेत. याच्याकडे थोडं लक्ष द्या माझ्या दादानो. मी धर्म सांगत होतो, माझा वेळ झालेला आहे. धर्म सांगत होतो, मीच त्यांना सांगितलं, तुम्हाला सगळ्यांना सांगतो, आपल्या धर्मामध्ये सगळ्यात महत्वाचा देव मानला जातो त्या देवाचं नाव आहे प्रभू रामचंद्र. प्रभू रामचंद्राच्या वडिलाचं नाव आहे राजा दशरथ. दशरथांचे वडील आहेत अजचे नभांग, नभांगचे ययाती, ययातीचे नहुष, नहुषचे अंबरीश, अंबरीशचे प्रशुषु, प्रशुषुचे मरु, मरुचे शिग्रग, शिग्रगचे अग्निवन, अग्निवनचे सुदर्शन, सुदर्शनचे शंकन, शंकनचे प्रौद्ध, प्रौद्धचे रघु, रघुचे कुकुत्स, कुकुत्साचे भगीरथ, भगीरथचे दिलीप, दिलीपचे अंशुमान, अंशुमानचे अस्मंज, अस्मंजचे सगर, सगरचे असित, असितचे भरत, भरतचे द्रुसंधी, द्रुसंधीचे सुसंधी, सुसंधीचे मानदाता, मानदाताचे युनाश, युनाशचे धुंदुमार, धुंदुमारचे त्रिशंकू, त्रिशंकूचे पृथु, पृथूचे अरानिया, अरानियाचे बाण, बाणचे विकुक्की, विकुक्कीचे कुक्की, कुक्कीचे इक्ष्वाकू, इक्ष्वाकूचे मनु, मनुचे कश्यप, कश्यपचे मरीची आणि मरीचीचे ब्रह्मा. ज्या ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली त्या ब्रह्मदेवापासून तर प्रभू रामचंद्रापर्यंत आपला हिंदू धर्म आहे. हे सगळ्यांना लक्षामध्ये ठेवा, सगळ्यांना लक्षामध्ये ठेवा. अत्यंत महत्वाचं आहे. जाता जाता महत्वाचा संदेश देऊन जातो. अत्यंत सुंदर आणि अत्यंत छोटं गाव आहे, पण देखणे ऐकणारे कान उंच आहेत तुमचे. अत्यंत बुद्धीनं तुम्ही कीर्तन ऐकायला बसतात. बुद्ध्यांक उंच आहे तुमचा. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. झालेली कीर्तन रूपी सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. याच ठिकाणी सेवेला विराम देतो. जाता जाता सांगतो, आपली लेकरं चांगले शिकवा, आपली लेकरं चांगली घडवा. आता काल परवा तुम्ही एक बातमी पाहिली असेल, एका मेंढपाळाचा पोरगा IPS अधिकारी झालाय. पाहिली तुम्ही बातमी? एका मेंढपाळाचा पोरगा IPS अधिकारी झालाय. मला याचं नवल वाटलं नाही, पण त्या पोरानं दिलेल्या इंटरव्ह्यूचं फार मोठं नवल वाटलं. तो पोरगा म्हणला इंटरव्ह्यूमध्ये, या मीडियावाल्यानं चुकीची बातमी पसरवली आहे. बातमी अशी पसरवली की मेंढ्यामागे जाणारा पोरगा IPS अधिकारी झाला. अरे मी महिना नाही 2 महिन्यातून कधीतरी एखाद दिवशी मेंढ्याकडे गेलं असेल, पण मी माझ्या कष्टानं अभ्यास केला आणि अभ्यासाच्या माध्यमातून मी IPS झालो. खरं सांगू तुम्हाला, हेच खरं त्या पोराचं विजय आणि हाच खरा त्या पोराचा विजय. सत्य बोलणारा पोरगा आहे तो पोरगा. एक वाक्य फार माझ्या काळजाला भिडलं. तो काय म्हणला माहितीये? तो म्हणला, अहो साहेब, तुम्ही ही बातमी, मीडियाला तो बोलत होता, ही बातमी तुम्ही चालवू नका की एक पोरगा मेंढ्या मागे जाऊन IPS अधिकारी झालाय. ही बातमी जर तुम्ही चालवली तर महाराष्ट्रातल्या लाखो पोरांच्या भविष्याचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. कारण पोरं म्हणतील, मेंढ्या मागं जाऊन जर IPS अधिकारी होता येतंय तर कशाला क्लासेसमध्ये जायचं, कशाला अभ्यास करायचा आणि कशाला IPS अधिकारी व्हायचं. असं करू नका. त्यानं सांगितलेले विचार अंतःकरणाला भिडले. म्हणून तुम्हाला सांगतो, आपली मुलं शिकवा, आपली मुलं घडवा. त्या मुलाला माझा सलाम आहे. अत्यंत सुंदर कार्य त्याच्या जीवनामध्ये त्यानं केलं. ज्यावेळेस फक्त विषय एवढाच होता की ज्या वेळेस त्यानं अभ्यास करून परीक्षा दिली, निकालाच्या दिवशी पोरगा मेंढ्याकडे गेला होता. निकालाच्या दिवशी मेंढ्याच्या जवळ, आता मेंढ्याकडे गेलता घरचा. आता समजा आपण शेतकरी आहोत, आपल्या पोराला जर नोकरी लागली तर पोरगा शेतातच भेटेल का ऑफिसला भेटेल? कोणत्या एखाद्या दिवशी गेला असेल, पण तो गैरसमज आहे. फार कष्टानं पोरगा IPS झालाय आणि त्याचा बाप ओरिजिनल मेंढपाळ आहे. बाप शेतकरी आहे, बाप मेंढपाळ आहे, पण बापाचं स्वप्न त्यानं पूर्ण केलं. तशा आपल्यासुद्धा लेकरांना घडवा, आपल्यासुद्धा लेकरांना शिकवा, एवढीच विनंती करतो आणि याच ठिकाणी सेवेला विराम देतो. काही चुकलं असेल तर माझं मला परत करा आणि नसेल करायचं तर काय करायचं ते करा. पुन्हा एकदा सूचना देईपर्यंत कोणीही जागा सोडू नका. माझ्या कीर्तनाचा एक नियम आहे, सूचना द्यायच्या अगोदर जर कोणी जागा सोडली आणि जागा सोडून मंडपाच्या बाहेर गेलं आणि जर त्याला काय झालं तर त्याला मी जिम्मेदार नाही. त्याच्यामुळं कोणीही जागा सोडणार नाही. ज्ञानेश्वर